श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री शांति ब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु शंकराचार्य इत्यादि सब संतों के अलौकिक अहेतुकी अकारण ऐसी कृपा से उपनिषदों का विचार करते हुए तो हिंदी मराठी ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपण तृतीय अध्यायातील अर्जुनाच्या प्रश्नाचं अनुसरण करत आहोत आणि भगवान परमात्मा त्याचं उत्तर देत आहे. त्याचं उत्तर देत असताना काम आणि क्रोध याच्यामुळेच मनुष्य हा दुराचरणामध्ये प्रवृत्त होतो असं सांगितलं गेलं व त्या कामाने व क्रोधानेच मनुष्य हा इच्छा नसतानाही करतो. कारण की मनुष्याचं जे ज्ञान आहे, विवेक आहे, त्याला आच्छादित करणारा हा काम आहे. त्याचंच पुन्हा हा काम कसा कसा आच्छादित करतो, त्यानं ज्ञानाला कसं आच्छादित केलं हे सांगितलं. म्हणून अगोदर मनुष्यानं या कामाला जिंकवावं तरच आपलं कल्याण होऊ शकतं. मग आता अशी स्थिती आहे तरी सुद्धा आपल्याला जर शत्रू जिंकायचं असेल तर शत्रूच्या ठिकाणाचं एकदम योग्य रीतीने ज्ञान असायला हवं. जर शत्रू कुठे राहतो, शत्रूचं निवासस्थान काय आहे, त्यांचा आश्रय काय आहे, जर असं सगळ्याचं ज्ञान असेल तर आपण त्याला जिंकवू शकतो. नाहीतर शत्रू एकीकडे निवास करतो आणि आपण एकीकडे त्या शत्रूवर हल्ला बोलवतो, तर उलट आपणच त्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता असते. म्हणून जो शत्रू आहे त्या शत्रूच्या अधिष्ठानाचं, शत्रूच्या आश्रयाचं ज्ञान आपणाला व्हायला हवंय. आणि जर शत्रूच्या अधिष्ठानाचं, आश्रयाचं ज्ञान झालं तर तो शत्रू आपल्याकडून जिंकला जाऊ शकतो. म्हणून या ठिकाणी जसं एखादा किल्ला असेल, किल्ल्यातून आतून मारा करतात, परंतु हे बसतो कुठे, त्याचं स्थान जर त्या किल्ल्याला आपण सगळीकडून यथार्थ रीतीने गुप्त हेरांद्वारे जाणला तर आपण शत्रूवर जाऊन साक्षात हमला करू शकतो. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्मा या काम क्रोधाला जिंकायचं झालं तर यांचं मूळ जे कारण, त्याचा आश्रय आहे, राहण्याचं ठिकाण आहे,
त्याचा निर्देश या ठिकाणी करतात आणि हे कोणत्या ठिकाणी राहून जीवाला मोहित करतात ते ठिकाण अगोदर त्या ठिकाणाहून ते ठिकाण नष्ट करा, त्या ठिकाणाला आपल्या ताब्यात घ्यायचं आणि नंतर मग त्या शत्रूचा घात करायचा. या रीतीनं ही वेगळ्या तऱ्हेची या शत्रूला जिंकण्याकरिता एक मार्ग आपल्याला निर्दिष्ट भगवान परमात्मा करतात. तर ते श्लोक पहा. इंद्रियाणि मनोबुद्धी रस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् एषः अस्य इंद्रियाणि मनोबुद्धिः अधिष्ठानम् उच्यते. अस्य अर्थात अस्य कामस्य, या कामाचा इंद्रिय मन बुद्धी हा आश्रय सांगितला जातो. हा काम राहतो कुठे? इंद्रियाच्या आश्रयाने, मनाच्या आश्रयाने आणि बुद्धीच्या आश्रयाने. या कामाचं वास्तव्य आहे, यांच्या आश्रित हा काम राहतो. एषः एतैहि देहिनं ज्ञानम आवृत्य मोहयति. एष अर्थात एषः कामः, हा काम यांच्याद्वारे, या इंद्रियादी साधनांद्वारेच देहिनम ज्ञानम आवृत्य देहिनम मोहयति, ज्ञानाला आवृत्त करतो आणि या जीवाला मोहित करतो. ज्ञानाला आवृत्त करून जीवाला मोहित करण्याचं साधन म्हणजे या ठिकाणी ही इंद्रियच आहेत. या इंद्रियांच्या द्वारे हा काम साधकाला आपल्या अधीन करतो आणि मनुष्याला मोहित करत आहे. आता असा जर असेल मग याला काय करायचं ते पुढच्या श्लोकात सांगतील. तरी पहा. तैसे उपाय तिजती जे जे ते यांसीच होती विरजे, मनोनी हटी आणते जिनी जे चिजगी. तैसे जे जे उपाय तिजती ते यांसीच विरजे होती, मनोनी जगी तिहीची हटी आणते जिनी जे. तैसे जे जे उपाय तिजती, त्याप्रमाणे जे जे उपाय तिजती, जे जे उपाय, जे जे साधन या काम क्रोधांना जिंकण्याकरिता केलं जातं, जे जे आपण कारण पाहतो या काम क्रोधांना या साधनाद्वारे आपण जिंकू. या काम क्रोधांना जिंकण्याकरिता जे जे साधनं केली जातात ते यांसीच विरजे होते. ते सगळे साधनं यांसीची, यांनाच म्हणजे या काम क्रोधांनाच सहाय्यक होतात. जो तुझे तरुणोपायो तो अपायो होते एक. म्हणजे जे जो आपण उपाय करू, तरण्याचा उपाय करतो तो आपल्याला उलट खड्ड्यात घालवणाराच होतो, अपावच होऊन राहतो. म्हणून मनुष्याला ते सांगतात की जो आपण यांना जिंकण्याचा उपाय करू ते उलट ते यांच्याकरिताच यांना सहाय्य करणार होतं. म्हणून आपण म्हणतो की नाना साधनांच्या केल्या खटपटा परित्यान पवतीओ याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आड फाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिती वाटाव. म्हणजे आपण सगळ्या साधना करतो, परंतु या साधना तप करले की करता तीर्थाटने हे काय ना काम ते एक असं एक प्रमाण पाहिलं बा. करता तीर्थाटने वगैरे जर आपण तीर्थाटन अधिक केलं तर एक काम क्रोध अधिक खवळतात. तेव्हा तप न करणाऱ्यापेक्षा तप करणारा हा जास्त रागीट असतो, लवकर तापतो आणि एकदम काय होतं की त्याच्यामध्ये सहन कधी कधी उलट ही साधनाच त्यांना सहाय्यक होतात. वाटतं की माझ्या साधनात कशाला विघ्न केलं, एकदम गरम होतात. आपण त्याला जिंकण्याकरता साधना करतो,
परंतु आपणच त्यांच्या तावडीत सापडतो, अशी स्थिती होते. म्हणून जे जे उपाय की जाते त्याप्रमाणे या काम क्रोधांना जिंकण्याकरता जे जे साधनं केली जातात, जे जे उपाय केली जातात, ते यांशीच विरजे होते. ते सगळी साधनं या काम क्रोधांनाच सहाय्यक होतात. म्हणून हटियांते जगी, म्हणून जगी ईची हटियांते जिनिजे. या जगतामध्ये ईची म्हणजे या काम क्रोधांनीच हटियांते जिनिजे, जे हठयोगी असतात, या हठयोग्यांना सुद्धा या काम क्रोधांद्वारेच जिंकले जातं. आणि काम क्रोध या हठयोग्यांवर सुद्धा आपला प्रभाव टाकतात. म्हणून साधनाच्या केल्या खटवटा हा प्रमाण ही अशी स्थिती राहते. बरं, ऐशी आई संकट बोला, एक उपाय आहे भला, तो करिता जरी अंगावला तरी सांगेने तुझं. हा भगवान बोलतात, ऐशी संकट बोला, अशाही अवघड गोष्टीस अवघड प्रसंगे एक भला उपाय आहे. एक फारच सुंदर चांगला उपाय आहे. एक आपल्याला या कामक्रोधांना जिंकण्याचा एक चांगला मार्ग आहे, चांगलं साधन आहे. तो करिता जरी अंगवला, ते साधन करण्यास जर जमलं, आपल्या अंगवळणी पडला तर तुझं सांगेन. जर तुला जमला तर तुला मी काय करतो, एक उपाय आहे, ज्या उपायानं आपण अंतःकरणातील काम क्रोधांना जिंकू. तो उपाय मी भगवान परमात्मा बोलतात तुला आता सांगेन. तोच उपाय मग काय करायचं, त्याला नष्ट करायचा, हा त्याचा उपाय आहे. कसं तर पहा, अगोदर याला जिंकायचं झालं त्याचं स्थान अधिष्ठान सांगितलं. मग ते अधिष्ठान स्थान आपण पहा, पूर्वी एक 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 देश जिंकायचं झाला, एक एक राज्य जिंकायचं झालं तर ते ठिकाण जे मुख्य ठिकाण आहे ते एक एक किल्ला जिंकवून तो आपापल्या ताब्यात घेत असत. आणि नंतर तिकडली सगळी प्रजा आपल्याच ताब्यात. या रीतीनं या काम क्रोधाला जिंकायचं म्हटलं तर अगोदर काय करावं लागेल ते माऊली बोलतात. भगवान परमात्मा तेच सांगतात, तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभम् पाप्मानं प्रजहीहेनं ज्ञान विज्ञान नाशनम्. हे भरतर्षभ, तस्मात् त्वम् आदौ इंद्रियाणि नियम्य एनं ज्ञान विज्ञान नाशनं पाप्मानं प्रजहीहि. हे भरतर्षभ, हे भरतश्रेष्ठ अर्जुना, तस्मात् त्यामुळे म्हणून, त्वम आदौ इंद्रियाणि नियम्य तू अगोदर आपली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियावर नियमन करून ते इंद्रिय स्वाधीन करून एनम म्हणजे या ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञान, ज्ञान अर्थात परोक्ष ज्ञान आणि विज्ञान अर्थात साक्षात्कार, हे असा अर्थ श्री आदिगुरु शंकराचार्य करतात. ज्ञान शब्दाचा अर्थ परोक्ष ज्ञान आणि विज्ञान पदाचा अर्थ अपरोक्ष ज्ञान असा अर्थ आहे. परंतु श्री ज्ञानवरायांच्या दृष्टीनं वेगळा वेगळा आहे. पहा, जाणीव जेतने रिगे विचार मागोता पाऊली निघे तरकू अंगी नेघे अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान. काय कुठे अर्जुन आहे? अर्जुना तया नाव पार्थच बुद्धी दे, पार्था तया नाव ज्ञान, म्हणजे याला ज्ञान म्हटलं जातं. एर प्रपंच हे विज्ञान, ते तर सत्यत्व बुद्धी ते अज्ञान हेही झालं. म्हणजे या प्रपंचामध्ये सत्यत्व बुद्धी होते त्याला अज्ञान म्हटलं गेलेलं आहे. या प्रपंचविषयक झालेली बुद्धी
प्रपंचाचं ज्ञान, विशिष्ट ज्ञानम विज्ञानम त्याला म्हणतात. म्हणजे मिथ्या ज्ञानाला विज्ञान माऊलीने म्हटलं. आणि ज्ञानपदाचा अर्थ आहे आत्मस्वरूप, आत्मविषयक ज्ञान, आत्मज्ञान. या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणार हे शंकराचार्यांच्या मतानुसार ज्ञान आणि विज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान या दोघांचाही नाश करणारा एनम पापमानम प्रजही ही, या पाप्याला ठारच कर. ही जो आहे ना नंतरचा प्रज ही, यात प्रज ही हे दोन प्रकारचं रूप आहे. एक हनहिंसा गतौ या धातूचं देखील जही हे आज्ञार्थ लोट लकार मध्ये मध्यम पुरुषाचं एक वचन होत आहे. जय तो उपसर्ग लावला तर प्रज ही एक रूप झालं आणि पुढचा ही हा वेगळा आहे, अव्यय. आणि प्रज ही एव म्हणजे ठारच कर असा अर्थ होय, त्याला नष्टच कर. जर ओहाक त्यागे या धातूचा प्रयोग आपण स्वीकारला तर तिथे आपण लोट लकारामध्ये आज्ञार्थ लोट लकारात तीन तीन रूप पाहिले. त्या जगाला याच्याकरिता एक सूत्र दिलं होतं आचहू आहे ना. आचहू या सूत्रानं काय झालं की विकल्पाने हाऊ हा जो हा धातू आहे त्याच्या ठिकाणी आच होता. ज्यावेळेस आ होईल त्यावेळेस जहा ही, ज्यावेळेस ही हल्ल गो या सूत्रानं दीर्घही होईल तेव्हा जही ही. आणि पुढे ज्यावेळेस पण एक सूत्र दिलं की जहातेश या सूत्राने जेव्हा रस्व ई होतं तेव्हा जही ही. बघा ज ही प्रज ही असंही रूप ओहाक टाके धातूचा स्वीकार करता येईल. मग तेव्हा ही अव्ययने राहणार. प्रज ही त्याचा त्याग कर, या पाप्याचा त्याग कर असं एक अर्थ. आणि जर आपण प्रज ही वेगळं पकडलं तर याचा या पापाला नष्टच कर, त्याला ठारच कर असा अर्थ होता. दोन अर्थ वेगळे वेगळे होतात. पुढे पहा ओळी. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये हेतोने प्रवृत्ती कर्मात ठेवी आधी निर्दोळीने घाली ती सर्वथैव. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये हेतूने प्रवृत्ती कर्मात ठेवी. सरळ सरळ आहे ना. आधी ती सर्वथैव निर्दळून घाली. इंद्रिय यांचा म्हणजे या कामक्रोधांचा पहिला कुरुठा. या कामक्रोधाचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत. प्रारंभीचं आश्रयस्थान म्हणजे इंद्रिये. येथून म्हणजे येथूनच प्रवृत्ती कर्मात येवी. प्रवृत्ती अर्थात मनुष्याची प्रवृत्ती वासना ही कर्माला उत्पन्न करते. या इंद्रियाद्वारेच असणारी होणारी प्रवृत्ती कर्म उत्पन्न करत असते. म्हणून आधी ती सर्वथैव निर्दळून घाले. अगोदर या इंद्रियातूनच सगळ्याच्या प्रवृत्त्या होतात. म्हणून त्या इंद्रियांना अगोदर सर्व प्रकारे निर्दळून पराभूत करून घाल, काढून दे. म्हणजे त्यांना आपल्या जिंकव, त्यांना ठेचव. इंद्रियावर इंद्रियांना ताब्यात आपल्या घे. मग काय, मग ताब्यात घेऊन आपलं काय करायचं, जो सगळ्यात श्रेष्ठ आहे त्याला जाणायचं आहे त्याचा निर्देश करतात. इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे परतस्तु सः इंद्रियाणि पराण्याहु. इंद्रियेभ्यः मनः परम
तुम मनसः बुद्धि परा यो बुद्धे परतः तो सह तू इंद्रियाणि पराणि आहु. इंद्रिय श्रेष्ठ विषयांपेक्षा किंवा स्थूल देहादिकांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत. इंद्रियभ्यं परम मनः. सगळ्या इंद्रियांपेक्षा मनः परम, मन श्रेष्ठ आहे. मन हे उत्तम आहे. तू मनसः बुद्धिपरा, परंतु मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे, पर आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे. बुद्धे परतस्तु सह, परंतु बुद्धीपेक्षाही पर यह बुद्धे हे परतः, जो बुद्धीपेक्षा पर आहे. सह तू वही है. कौन है? वह जो आत्मा ही है. बुद्धि से भी पर आत्मा है, क्योंकि यह जो कठोपनिषद है इसमें आत्मा को ही मराठी हिंदी झाली. आत्मा सगळ्यापेक्षा पर आहे, श्रेष्ठ आहे. इंद्रियेभ्य पराह्यर्थ अर्थेभ्यश्च परम मनः. मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सः. इंद्रिय आणि तिथे सुद्धा इंद्रियेभ्य पराह्यर्थ, इंद्रियांपेक्षा विषय पर आहेत असं सांगितलं. अर्थेभ्यश्च परम मनः. मन हे पर आहे. मनसस्तु परा बुद्धीर, आणि या मनापेक्षा बुद्धी पर, बुद्धीपेक्षा महत्त्व पर, महत्त्वापेक्षा अव्यक्त पर, अव्यक्तपेक्षा पुरुष पर आहे, आणि त्याच्यापेक्षा कोणीच पर नाही. म्हणजे सगळ्यांपेक्षा पर श्रेष्ठ श्रुतीद्वारे आत्म्याचं प्रतिपादन केलं. म्हणून परतः सह आत्मा, सगळ्यापेक्षा पर श्रेष्ठ तो आत्मा आहे. आणि त्याला आपण जिंक, अगोदर इंद्रियाला जिंकलं तर मग तो काम जिंकवू शकतो आपण. बोलतात की मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीचे सोडवण होईल. हितुकेने थारा मोडेल या पापियांचा. मग नंतर म्हणजे जर आपण इंद्रियाला आपल्या आटोक्यात घेतलं, मग मनाची धाव पारुशेल. मग या मनाची धाव ची बाहेर पडण्याची स्थिती आहे ती पारुशेल म्हणजे थांबेल, ती बंद पडेल आणि बुद्धीची सोडवण होईल. व बुद्धीची काय होईल? सोडवणूक, म्हणजे बुद्धीची सुटका होईल. इतुकेने या पापियांचा थारा मोडेल. एवढ्यानेच हे जे पापी आहेत, या सगळे इंद्रिय सगळे पाप काम क्रोध या दुष्टांचा काम क्रोधांचा आश्रयच नष्ट होईल. या प्रकारे आपण सगळ्यात श्रेष्ठ परमात्मा आहे त्याला जाणायचं. मग पुढे बोलतात एवं संस्थ एवं बुद्धे परम बुद्ध्वा, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मानमात्मना जय शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. हे महाबाहो, एवं बुद्धे परम बुद्ध्वा आत्मना आत्मानं संस्थभ्य कामरूपं दुरासदं कामरूपं दुरासनं शत्रुं जहि. हे महाभाव, हे अर्जुना, एवं बुद्धे परम बुद्ध्वा, इस याप्रमाणे बुद्धे परम, बुद्धीपेक्षा जो श्रेष्ठ आहे आत्मा, त्या परमात्म्याला जाणून आत्मना आत्मानं संस्थभ्य, बुद्धीने मनाला निग्रहित करून, आपण आपल्यावर नियंत्रित करून, म्हणजे बुद्धीने मनावर नियमन करून कामरूपम दुरासदम, जो कामरूपी
नियंत्रित करण्याकरता अतिशय कठीण दुरासद म्हणजे दुःखाने याला आपण साधणे योग्य आहे. कठीणतेनं याच्यावर नियंत्रण करण्यायोग्य असा जो शत्रू, त्या शत्रूला मार, नष्ट कर, हे भगवान परमात्मा बोलतात. आता यावरच्या भोव्याकर हे अंतरिवनी जरी पिटले तरी रे निभ्रांत झाला निवटले, जैसे रश्मी विण उरले मृगजळ नाही. हे अंतरी होणी जरी फिटले, हे काम क्रोध अंतरी होणी म्हणजे अंतःकरणातून जर निघाले, निघून गेले. हे अंतरी होणी जरी फिटले तरी निभ्रांत निवटले जाण, जैसे रश्मी विण मृगजळ उरले नाही. अर्थ हे म्हणजे हे काम क्रोध, अंतरी होणी म्हणजे हे झोपायच नाही. हे काम क्रोध जर अंतःकरणातूनच फिटले, निघून गेले हे ना, तर निभ्रांत निवटले जाण. तर हे काम क्रोध निश्चित रीतीनं नष्ट झालेच असं समजता ऍडव्हान्स. आता नका जेवलं, मग झोप लागेल. बरं फॅन सुरू करा. हे निश्चित रीतीनं नष्टच झाले आहेत असे समजा. ते बोलतात, जैसे रश्मी विण मृगजळ उरले नाही. ज्याप्रमाणे रश्मी शिवाय, रश्मी म्हणजे जर सूर्याची किरण नसतील तर मृगजळ राहत नाही. म्हणजे जर सूर्याचा प्रभाच नसेल, सूर्याची प्रखर किरणच नसतील तर मृगजळ सुद्धा दिसत नाही. मृगजळ माहिती आहे का? मृगजळ कशाला म्हणतात रे? हा, कुठं असतं ते मृगजळ? कुठं असतं? मला बरं 1 लिटर घेऊन ये बरं. किती पैसे पाहिजे तितके घे, परंतु 1च लिटर आमध्ये नाही. अरे मृगजळ, मृग म्हणजे हरिण, मृग म्हणजे हरिण. त्याला जे पाण्यासारखं दिसतं, तुमच्या शेतामध्ये बरड जमिनीला किंवा रोडला तुम्ही जर गेले, त्याच्या झळाया असतात ना, झळाया उन्हाळ्यात, त्या हरणाला पाण्यासारख्या दिसतात. तर जर आपण एखादी रोडनं जर गेलो आणि डांबर एखाद्या वेळेस ती जर त्याच्यावर जास्त डांबर टाकली असली तर ते लगेच पाण्यासारखी चमकते, वाटतं की तिथं पाण्याचा खड्डाच आहे, पाणी साचले. पळत पळत गेलं तर पाणी नसतं, ते केवळ डांबर राहते. तर मृगजळ हरिणाला हे जे काही झळाया आहेत, ते दगड असेल, कुठे असेल, ते पाणी ते चमकलं, त्याला सगळं पाणीच पाणी दिसतं. आणि ते पाणी पिण्याकरिता त्या मृगजळाकडे पडतं. एखाद्या वेळेस मधून पाण्याचा ओढा जरी वाहत गेला, त्याच्यानं उडी खाऊन ते पुढे जाईल, पण त्याला पाणी पुढे दिसतं. मृगाला म्हणजे हरणाला पाणी दिसतं, म्हणून त्याचं नाव ठेवलं मृगजळ. है ना? असं जे मृगजळ, मग ते सूर्य कधी दिसतं? सूर्यप्रकाशात. सूर्याचं प्रकाश जर नसेल तर मृगजळ सुद्धा राहत नाही. तेच सांगितलं, जैसे रश्मी विण मृगजळ नाही. तैसे राग द्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग तो भोगी सुख आपले आपणचे. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मृगजळ नष्ट झालं तर काय होतं? साक्षात मनुष्याला पृथ्वीच हातात येते. त्या मृगजळामुळे मरण्याची अपेक्षा होत नाही.
त्याचप्रमाणे तैसे राग द्वेष जरी निमाले, अशा प्रकारे ज्याचे अंतकरणातील राग आणि द्वेष हे जर नष्ट झाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, तर त्यावेळी ब्रह्मीचं म्हणजेच या ब्रह्मस्वरूपाचं स्वराज्य, आपलं राज्यच आपल्या हातात आल्यासारखं होतं असं समजावं. मग आपणची आपले सुख भोगी, नंतर स्वतःच आपण है ना, मग आपणची म्हणजे स्वतःच आपले सुख भोगतो. जेव्हा काम क्रोध नष्ट होतात त्यावेळी मनुष्य हा आत्मसुखाचा अनुभव करतो. बाह्य सुखाकडे मग तो धावत नाही, आत्मसुख प्राप्त करण्याकरिता तो प्रयासरत होतो. आणि सगळ्यामध्ये आत्मसुखच हे श्रेष्ठ आहे, म्हणून त्याच्याकरता तो प्रवृत्त होतो. पुढे पहा, ते कधी भेटतं, कोणत्या वेळी भेटतं, आणि ते जर प्राप्त झालं तर मनुष्य उठत नाही, बाह्य सुखावर येत नाही. जे गुरु शिष्याची गोठी पदपिंडाची गाठी, ते तची स्थिर राहुनी नुठी कोणे काळी. जे गुरु शिष्याची गोठी, जी गुरु व शिष्यांची जे गोष्ट आहे, म्हणजे गुरु शिष्यामध्ये होणारं जे गुप्त रहस्य आहे, त्यामध्ये पद पिंडाची गाठी. पद आणि पिंड, पद म्हणजे ईश्वर आणि पिंड म्हणजे जीव किंवा जीवशिव समजा. पद आणि पिंड यांची गाठ पडते. जीव शिवाचा आभेद जेव्हा श्री गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये आत्मज्ञानाची चर्चा होते, आत्मज्ञानाच्या चर्चेतच आत्मविचार करता करता जीव ब्रह्मैक्य लब्ध होतं. आणि ज्यावेळेस जीव ब्रह्मैक्य प्राप्त होतं त्यावेळी मनुष्याला एकदम अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध होतो आणि त्यामध्येच स्थिर राहतो. जेव्हा स्थिर होतो त्यावेळी तेथ स्थिर राहून कवने काळे उठे. त्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊन कोणत्याच वेळी मग उठत नाही, देहभावावर येत नाही, या स्थितीला उच्च स्थितीला जातो. यापर्यंत ही गोष्ट सांगितली. आता पुढच्या अध्यायाच्या आरंभाकरिता जो श्रोत्यांना माऊली सावध करतात, बोलतात, ऐसे सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, राया ऐक देव देव बोलता झाला. ऐसे राया सकळ सिद्धांचा राहो, देवी लक्ष्मीचा नाहो, देव देव ऐसे बोलता झाला. ऐक. हे राजन, हे राजा, कोण बोलतोय हा? संजय. कोणाला बोलतो? धृतराष्ट्र. हे राजा, सकळ सिद्धांचा राहो, सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा नाव आणि देवी लक्ष्मीचा पती. लक्ष्मी पती भगवान परमात्मा, देवोदेव अर्थात देवांचा देव भगवान श्रीकृष्ण. ऐसे बोलता झाला, असे बोलता झाला म्हणजे असं बोलला है ना. मग आता एवढा प्रश्न केला, सगळं उत्तर दिलं. आता पुनरुपी तो अनंतो, आद्य एक मातो, सांगेल तेथ पंड सुतो, प्रश्न करेल. आता पुनरुपी पुन्हा सुद्धा तो अनंतो एकी मातो सांगेल, ते भगवान परमात्मा एक गोष्ट सांगतील.
तेथ पंडुसुतो प्रश्न करील आणि त्याविषयी अर्जुन प्रश्न करेल. आनंद भगवान श्रीकृष्ण गोष्ट सांगतील आणि अर्जुन हा प्रश्न करणार आहे. म्हणून आपण काय करायचं? तया बोलाचा हन पाडू, का रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. आता ज्ञानोराय बोलतात की तया बोलाचा हन पाडू, का रसवृत्तीचा निवाडू, तया बोलाचा हन पाडू म्हणजे त्या बोलाचा पाडू, का रसवृत्तीचा हन ये असं चालू आहे. त्या बोलाचा म्हणजे त्या बोलण्याची, पाडू म्हणजे योग्यता, किंवा रसवृत्तीचा निवाडू जेव्हा रसांचा निवाडू, रसांचा संतोष पुढे होईल, त्या बोलण्याची योग्यता, त्याने रसाचा संतोष परितोष होईल व त्याने श्रोतया श्रवण सुखाचा सुरवाडू होईल. त्या शब्दाच्या कथनाने जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना श्रवण सुखाचा सुकाळ होईल, रेलचेल होईल. म्हणून आता काय करायचं पुढे होणार आहे? ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा चांग उठावा करुणी उन्मेषाचा, मग संवाद श्रीहरी पार्थाचा भोगावा बापा. निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणे. तेव्हा निवृत्तीचे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बापा, अरे बापा, अहो बापांनो, म्हणजे श्रेष्ठ जे काही श्रोते आहेत त्या श्रोत्यांना संबोधून बोलतात की अरे बाबांनो, उन्मेषाचा चांग उठावा करुणी म्हणजे बुद्धीला चांगलं उत्साहित करून, म्हणजे एकाग्र होऊन मग श्रीहरी पार्थाचा संवाद भोगावा. नंतर श्रीहरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा जो संवाद आहे त्या संवादाचा आपण चांगल्या रीतीनं अनुभव करा, याचा चांगला आपण अनुभव घेतला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी श्री ज्ञानोबरायांच्या ओव्यांचा आपण विचार केला आणि येथे अध्यायाची समाप्ती होते. इथे भावार्थ दीपिकायाम ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम तृतीयोध्यायः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्